हा, नेक्स्ट टॉपिक आहे थर्ड टॉपिक, सर्कल. सर्कल. हा, लेट स्टडी. याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे या टॉपिक मध्ये ते पहा. सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉइंट्स, secant and tangent. Next, circles touching each other, arc of a circle, then inscribed angle and intercepted arc, cyclic quadrilateral, then secant tangent angle theorem, आणि लास्टला आपल्याला थेरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स. इतका पार्ट आपल्याला या टॉपिक मध्ये स्टडी करायचा आहे. ओके. थर्ड टॉपिक आहे सर्कल. तर त्याच्यामध्ये आपल्याला स्टार्टिंगला बेसिक कन्सेप्ट सर्कलची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर्कल कशाला म्हणतात? द सेट ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम अ फिक्स्ड पॉइंट इन अ प्लेन इज अ सर्कल. तर सर्कलची डेफिनेशन सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. हा, तर त्याच्यामध्ये सर्कलची डेफिनेशन पुन्हा एकदा पहा. द सेट ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम अ फिक्स्ड पॉइंट इन अ प्लेन इज अ सर्कल. याच्यामध्ये जो फिक्स्ड पॉइंट असतो, इथे फिक्स पॉइंट असतो, तर त्याला सेंटर म्हणतात. त्यालाच सेंटर असं म्हणतात. समजा तो सी आहे, तर इथे सेंटर. सेंटर आहे पॉइंट सी. जस्ट मिनिट. पॉइंट सी हा सेंटर आहे, आणि ते जे फिक्स्ड डिस्टन्स असतं, तर त्या डिस्टन्सला रेडियस असं म्हणतात. हे जे फिक्स डिस्टन्स आहे, तर यालाच रेडियस असं म्हणतात, आणि ते आर या लेटरनी दाखवतात, रेडियस म्हणून. तर इथे नेम देऊ आपण. समजा इथे ए आहे, तर रेडियस सेगमेंट सी. तर हे जे फिक्स्ड डिस्टन्स असतं, तर त्यालाच रेडियस असं म्हणतात. किंवा हा सेंटर आणि सर्कलवरचा कोणताही पॉइंट यांना जोडणारा जो सेगमेंट असतो, तर त्या सेगमेंटलाच रेडियस असं म्हणतात. म्हणजेच रेडियस इज ऑल्सो द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर अँड एनी पॉइंट ऑन द सर्कल. त्याच्यानंतर सर्कलवर आपण कुठेही 2 पॉइंट्स जर घेतले, सपोज इथे एक पॉइंट घेतलेला आणि इथे एक पॉइंट घेतलेला आहे, एनी 2 पॉइंट्स घ्यायचे आहेत. समजा हा बी आहे आणि हा इथे डी आहे. जर यांना जोडणारा सेगमेंट काढला, तर यालाच कॉर्ड असं म्हणतात. द सेगमेंट जॉइनिंग एनी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल इज कॉल्ड कॉर्ड. तर इथे ज्याला आपण जीवा म्हणतो मराठीमध्ये, तर कॉर्ड कोणता आहे, तर सेगमेंट बीडी. तर हा कॉर्ड आहे. त्याच्यानंतर द कॉर्ड विच पासेस थ्रू द सेंटर इज द डायमीटर. जर हाच कॉर्ड जर सेंटर मधून गेला, समजा कॉर्ड इथून असा गेलेला आहे, इथे पण मी नेम देतो EF. तर इथे हा सेगमेंट EF हा पण कॉर्ड आहे, पण तो सेंटर मधून गेला, म्हणून त्याला डायमीटर असं म्हणतात.
तर डायमीटर आहे इथे सेगमेंट EF, सेगमेंट EF. A circle can have infinite diameters. सर्कल मध्ये असे आपण इन्फायनाइट डायमीटर्स काढू शकतो, रेडियाई पण काढू शकतो इन्फायनाइट, हे लक्षात घ्या. तर डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. तर हा लॉंगेस्ट कॉर्ड असतो कारण हा सेंटर मधून जातो म्हणून तो लॉंगेस्ट कॉर्ड असतो, हे लक्षात घ्या. आणि अर्थातच इथे जर आपण पाहिलं डायमीटरचा जर विचार केला तर तो रेडियसच्या ट्वाइस इतका असतो. आणि हा डायमीटर जो असतो तो डी या अक्षराने दाखवला जातो. त्यामुळं इथे आपल्याला रिलेशन काय मिळतं, तर डायमीटर D इज इक्वल टू 2 इंटू R, 2 इंटू R. ओके. त्याच्यानंतर आपल्याला जे आवश्यक आहे तेवढीच माहिती इथे आपल्याला सांगतोय मी. त्याच्यानंतर काही थेरम पण आपल्याला झालेले आहेत. तर थेरम कोणते झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड. पहा शॉर्टकट मध्ये मी समजावून सांगतोय. इथे डायग्राम काढतोय, जस्ट अ मिनिट. पहा, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर. समजा इथे सेंटर आहे, इथे सेंटर आपण घेऊ. समजा O इज द सेंटर ऑफ द सर्कल and AB is chord. इथे AB आपण chord घेऊ, AB. जर का आपण सेंटर मधून परपेंडिक्युलर ड्रॉन केला, समजा इथे आपण असा परपेंडिक्युलर काढला, हा परपेंडिक्युलर आहे, तर हा कॉर्डला बायसेक्ट करतो, म्हणजेच इकडचा पार्ट आणि इकडचा पार्ट इक्वल येतो, हे लक्षात घ्या. तर इथे मी पुन्हा एकदा थेरम सांगतोय, पहा. अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड. बायसेक्ट दी कॉर्ड म्हणजे जिथे O in a circle with center O, in a circle with center O, सेगमेंट, इथे आपण काहीतरी नेम देऊया, समजा इथे M नेम आहे. सेगमेंट OM परपेंडिक्युलर कॉर्ड AB, perpendicular chord AB such that A dash M dash B, then AM is equal to MB, AM is equal to MB, AM is equal to MB. तर इथे पहा, तर इथे एक मी थेरम सांगितला ओरली आणि इथे साइन मध्ये लिहिलेलं आहे. पहा पुन्हा एकदा सांगतो. अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ए सेंटर ऑफ ए सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड, बायसेक्ट दी कॉर्ड. ओके. आता नेक्स्ट थेरम पहा, इथे आपण घेऊ एम्प्टी स्पेस मध्ये. The segment joining the center of a circle and the midpoint of its chord is perpendicular to the chord. आता पहा, समजा एखादा आपण सर्कल घेतलं, इथे एक सर्कल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये इथे सेंटर आहे O, तर इथे कॉर्ड घेऊ आपण.
यालाही काहीतरी नेम देऊ आपण, वेगळं नेम देऊ पी क्यू. आता इथे इथे मिड पॉइंट आहे पी क्यू चा, समजा हा एम आहे, म्हणजे इकडचा पार्ट आणि इकडचा पार्ट इक्वल आहे. पीएम इज इक्वल टू एम क्यू आहे. ओके. इन फिगर, just a minute, in a circle with center O, M is the midpoint of chord PQ. M is midpoint of chord PQ. Then segment OM perpendicular chord PQ, perpendicular chord PQ. म्हणजेच that is angle OMP is equal to 90 degree and angle OMQ is equal to also 90 degree. हे लक्षात घ्या. पहा इथे परपेंडिक्युलर दाखवतोय, इथे तो परपेंडिक्युलर असतो. पहा थेरम पुन्हा एकदा पहा. The segment joining the center of a circle and the midpoint of its chord is perpendicular to the chord. तर हा इथे सेंटर घेतला आणि कॉर्डचा मिड पॉइंट घेतला, तर यांना जोडणारा जो सेगमेंट असतो तर तो कॉर्डला त्या परपेंडिक्युलर असतो. ओके. त्याच्यानंतर